नमस्कार श्रोतेहो, सायंकाळचे 6:30 झाली आहेत. आपण पाहत आहात झी युवावरचा खास कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज आपण भेटणार आहोत चिमुकल्या, कार्तिकीला आणि टिकोळे कुटुंबियांना. आली ना आकाशवाणीची आठवण? करेक्ट. कारण आज आपण ज्या पिटुकलीला भेटायला आलो आहोत तिचे आई बाबा दोघंही आकाशवाणीचे आरजे आहेत. चला भेटूया टिकोळे कुटुंबियांना आणि अर्थात छोटूशा कार्तिकीला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा. हाय कार्तिकी. हाय. कार्तिकी सध्या बिझी आहे. नो वरीज, आपण तिच्या आई बाबांची बोलूया. ओळख करून घ्या, तुमच्यापासून सुरुवात करूया. मी कार्तिकीची आई नम्रता पंकज टिकोळे. ओके. मी कार्तिकेचा बाबा पंकज भारत टिकोळे. ओके. मी नूतन समीर पार्टे. मी कार्तिकीची आजी. ओके. मी कार्तिकीची मावशी आजी. माझं नाव रंजना केशव भोईर. माया भारत टिकोळे. मी कार्तिकीची आजी. ओके. मी भारत रामकृष्ण टिकोळे, कार्तिकेचा आजोबा. ओके. मी कार्तिकेचा आजोबा. माझं नाव रमेश मटकर. ओके. मी नेत्रा भोईर, कार्तिकीची मावशी. अरे वा कार्तिकी, किती आजी आहेत तुला. कमाल, सगळ्यांची ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया कार्तिकीच्या आई बाबांशी. लव्ह अरेंज? लव्ह मॅरेज. अरे वा, कुठे भेटला? ओळख तर कॉलेज पासूनच, ओके. पण नंतर हळूहळू प्रेम झालं आणि योगायोगाने आम्ही एकाच फील्डमध्ये दोघं जण आहोत, नोकरीच्या संदर्भामध्ये वगैरे असं. अरे वा, मग नंतर लग्न. ग्रेट. लग्नानंतर किती वर्षांनी कार्तिकीचा जन्म झाला? 5 वर्षांनी. 5 वर्षांनी. तुम्ही थांबायचं ठरवलं होतं? नाही, नाही. तसं काही नव्हतं. आम्ही ट्रीटमेंट वगैरे भरपूर केल्या पण सगळ्या अनसक्सेस झाल्या आणि जेव्हा ट्रीटमेंट बंद केली तेव्हा नॅचरली ती राहिली आणि आम्हाला म्हणजे अनपेक्षित आनंद सगळा. अरे वा. तो अर्थातच 5 वर्ष खूप वाट पाहिली असेल. हो, भरपूर. बर, आणि कसा होता तो काळ, काय सांगाल त्याबद्दल? आता हिला बघितल्यानंतर तो काळ असं म्हणजे लक्षातच राहत नाही, कारण भरपूर काय दिलं आणि हवं तसं मिळालं. तिला बघितल्यावर अर्थातच सगळं विसरून खूप जायला आनंद होत होता असेल. आता. अरे वा वा. मग पहिल्यांदा जेव्हा गुड न्यूज कळाली तेव्हा कसं वाटलं, कसं सांगितलं सगळ्यांना? गुड न्यूज कळली तेव्हा म्हणजे आम्हाला तो धक्काच होता. विश्वास बसणं खूप कठीण होतं. पण आमच्या घरासमोरच लॅबोरेटरी होती आणि आईला सकाळी 7 वाजताच ती गुड न्यूज कळल्यामुळे तिचा आनंद म्हणजे गगनात मावेनासाच होता. आई बाबांना खूप आनंद झाला. म्हणजे 36-37चं बळ तिच्या शरीरात आल्यासारखं ती म्हणाली, आता मला काही होणार नाही कार्तिक, म्हणजे तुला बाळ होईपर्यंत मला काही होणार नाही. अरे वा, अरे वा. तुमची काय प्रतिक्रिया होती? मला खरं तर विश्वासच बसत नव्हता की असं काही, कारण आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट बंद केली आणि सगळे होप सोडून दिले. म्हटलं आता जगायचं तर दोघांनी जगायचं, काय होईल ते होईल. आणि अचानक हे सांगितल्यानंतर म्हणजे आनंद पण होता आणि थोडंसं म्हणजे काळजी पण होती की कसं होईल, व्यवस्थित होईल की नाही, म्हणजे हे दिवस कसे जातील, म्हणजे असे बरेचसे प्रश्न होते. थोडंसं आपण म्हणतो ना, घाबरतो पण माणूस आणि आनंद पण असतो, पण नेमकं काय करावं ते कळत नव्हतं. प्रेग्नन्सीचा काळ कसा गेला? डोहाळे लागले होते का? हो, डोहाळे म्हणजे गरमीचा काळ होता तो, त्यामुळे काहीतरी पाणी प्यावं आणि थंड खावं असं वाटत होतं. त्यामुळे मी कलिंगड खूप प्रमाणात खाल्ले. म्हणजे मी दिवसाला 1-2 कलिंगड खात होते. ही खरी गोष्ट आहे. म्हणजे आपण समोरच्याला असं ऐकून वेडं म्हणू, पण मी स्वतःच खायची 1-2 कलिंगड दिवसाला. बापरे. खायचे मी. मग हे आणून द्यायचे? हो, हे आणून द्यायचे. माझे आई बाबा, कधी सासरे, कधी शेजार पाजार सुद्धा सगळ्यांना माहिती होतं. सगळे आणून द्यायचे. माझ्या मावशी विरारवरून येताना कलिंगडच आणायच्या मला. रात्री अपरात्री काही आणायला लावलं की नाही, हे खावंसं वाटतंय ते खावंसं नाही, वाटतंय? तसा कधीच त्रास नाही झाला. कारण एक आवर्जून सांगावं असं वाटतं की गणपती मागच्या वर्षी जेव्हा आम्हाला बबडी झाली, मी बबडी म्हणतो तिला, तेव्हा मजेशीर गोष्ट अशी होती की आम्ही रात्री 12-12:30 वाजेपर्यंत गप्पा मारल्या. गेल्या वर्षी गणपती होते, 25 तारखेला गणपती आले, बहिणीकडे 1.5 दिवसाचा गणपती विसर्जन झालं आणि अचानक मग मी म्हटलं मुंबईकडचे गणपती बघायला जाईन,
12-12:30 वाजता आमचं बोलणं झालं. ही अगदी व्यवस्थित होती, घरात होती, गप्पा मारत होती. माहेरी होती. हा माहेरी ओके. माहेरी होती. आणि सगळ्या गप्पा वगैरे झाल्यानंतर मग मी तिला अपडेट्स देत होतो की मी आता इथे आलोय. आणि पहाटे 5 वाजता मी येऊन आम्ही गाडी पार्क करून वगैरे गेलो. आणि अचानक मला माझ्या सासूबाईंचा फोन आला 9 वाजता आणि सांगितलं, अभिनंदन, तुला मुलगी झाली आहे आणि दोघेही व्यवस्थित आहेत. मला सुचेच ना, म्हणजे पडलेलं प्रश्न स्वप्न म्हणावं की मोठा पडलेला प्रश्न म्हणावा, अशी परिस्थिती होती. म्हणजे अगदी कुठल्याही प्रकारचा त्रास ना बायकोमुळे झाला घरातल्या कोणाला किंवा बबडीमुळे झाला घरातल्या कोणाला. ओके. आणि सांगायची गोष्ट अशी की आदल्या दिवशी मी त्यांच्याबरोबर बाईकवरती गणपती विसर्जन बघायला फिरत होते. डेंजर. नाही, मी 8व्या महिन्यापर्यंत स्विमिंग सुद्धा केलं. पण हे माझ्या सासरी कोणालाच माहित नाही, फक्त मला, यांना आणि माझ्या आईला माहिती. उलट स्विमिंग हा खूप सेफ एक्सरसाइज हो, आहे, हो. कारण आपण पाण्यात असतो, त्याच्यामुळे धचके लागणं किंवा कुठल्याही प्रकारची इजा होणं पूर्ण व्यायाम होतो ना पूर्ण शरीराचा. व्यायामही होतो. कसं वाटलं मग पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर? म्हणजे खूपच वेगळंच वाटतं ते. ज्या कळा असतात त्या कळा पूर्ण विसरून जातो आपण, जे दुखणं असतं ते विसरून जातो. आणि म्हणजे आपण ह्या बाळाला जन्म दिलाय म्हणजे हे वेगळंच असतं, त्याला आपण नाही शब्दात तू सांगू इतकी शकत. छोटीशी दिसतेस, तुला आता एक मुलगी आहे म्हटल्यावरती माझा तर विश्वासच बसला. आधी हे जाणवायला लागलं का की आता मी एक लहान मुलगी नसून आता मी एक आई आहे? हो. काय स्वप्न पाहिली आहेत, पुढे तिने काय करावं असं वाटतं तुम्हाला? अजून स्वप्न तर अशी पाहिली नाहीयेत, कारण ती फारच लहान आहे. अर्थात, पण तरी सुद्धा म्हणजे खूप पैसे कमवावे आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं, हे एक स्वप्न मी पाहिलेलं आहे. बाबा, मला असं वाटतं की म्हणजे तिचं हे लहानपण आम्ही जगतोय, त्यामुळे अगदी तिचं मोठं पण म्हणजे ते विचार पण करवत नाही. पण असं वाटतं आत्ता तिला आपण म्हणजे आम्ही जेव्हा प्रत्येक वेळी कपडे वगैरे छान छान घालतो आणि तिला कॅरी होतात ते, तर तिने असं काहीतरी अभिनय, नाट्य क्षेत्रात, मॉडेलिंग वगैरे असं काही केलं तरी आवडेल. अरे वा, हे तुम्हाला माहित होतं? हो, ते अभिनय नाट्य क्षेत्र नव्हतं माहिती, पण मॉडेलिंग ते म्हणायचे की माझी मुलगी प्रत्येक ड्रेस कॅरी छान करते, त्याच्यामुळे तिला मॉडेलिंगला आपण टाकूया का. म्हटलं हो चालेल, मी तर खुशच. अजून काय सांगाल कार्तिकी बद्दल? इंटरेस्टिंग गोष्टी काय, गमती जमती करते, स्वभाव कसा आंटीचा? कार्तिकीचा स्वभाव माझ्यासारखा आहे, सगळ्यांना मिळून मिसळून घेणारा आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे आहे स्वभाव. असा स्वतःबद्दलही त्यांनी एक कमेंट करून हो हो, अगदी ती खरी आहे ना? हो, खरी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ती पोटात असताना माझी नाईट शिफ्ट असायची, तर तेव्हा चित्रपट संगीतांचा कार्यक्रम असला की आशा भोसलेंची गाणी लावली की तिची पोटामध्ये चुळबुळ असायची. आणि नॉनव्हेज असा डबा नेला आणि नॉनव्हेज खाल्लं की ते सुद्धा पोटात हलायचं. मला असं तिथे वाटायचं की मी कोणाला सांगू आणि कोणाला नको. आणि खरोखर ती आता बाहेर आल्यानंतर खाता पिताना तिला बाकी कार्टून चॅनल नको किंवा इतर काही नको, फक्त तिला गाणं संगीत ऐकायची तिला आवड आहे अजूनही. हो, म्हणजे पोटात जे आपण म्हणतो हो, रिस्पॉन्ड करते. अरे वा. आणि नॉनव्हेजचं काय झालं पुढे? नॉनव्हेज खाते ती, चिकन मधला बटाटा नॉनव्हेज मधलं सगळं काही खाते ती. चिकन मधला बटाटा खाते? हो, चिकन मध्ये आम्ही बटाटा टाकतो. चिकन अजून नाही खात कारण दात नाही आले ते, पण ती खाईल चिकन असं वाटतं त्या बटाट्यावरून. चव आवडते असं वाटतं? चव आवडते. ओके. कार्तिकीच्या आई बाबांची मस्त गप्पा झाल्या आहेत आणि आता तिचे आजी आजोबा माझ्या समोर बसले आहेत. तर सगळ्यात आधी कार्तिकीच्या येण्याची जेव्हा चाहूल लागली, गुड न्यूज आहे कळलं, सुनबाईंनी सांगितलं, तेव्हा कसं वाटलं आजी? छान वाटलं. छान वाटलं. बरीच वर्षानं मुलगी झाले, छान वाटलं. पण मग तुम्ही प्लॅनिंग जेव्हा त्यांचं सुरू होतं तेव्हा त्यांना सांगायचं का की आता जरा आम्हाला नातवंड हवंय म्हणून? हो, तेच कोणाला सांगायचं, लेकाला की सुनेला? मुलाला. मुलाला. सुनेला नाही? सुनेला नाही. तुम्ही कधी सुचवून पाहिलं का मुलाला की आता आम्हाला नाही, जरा? सांगितलं की आता म्हणलं येऊया, आमचं म्हणलं मुलांना खेळवायचंय. बरोबर. कारण का तेवढंच म्हणलं जरा आम्हाला पण हे होईल, समाधान वाटेल म्हणलं. आणि 2-4 वर्षांनी भगवंताने दिलेलं आहे, ही चांगली गोष्ट आहे. ती मुलगी जरी असली तरी म्हणलं चांगलं आहे. ओके. सो प्रेग्नन्सीच्या काळात काही सल्ले दिले होते का, सूचना केल्या होत्या का सुनबाईंना? सूचना केल्या होत्या, पण मी आता सध्या गावाला असते. मग नंतर मग समजलं डिलिव्हरी झाल्या, मग गावावरून इकडे आले बघायला. छान वाटलं. मग अरे वा. मग हॉस्पिटलमध्ये होता तुम्ही? हो, हॉस्पिटलमध्ये गेले. ग्रेट. मग पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं? छान वाटलं. छान वाटलं. तुम्हाला मुलगा होता, मुलगी? नाही, तसं काही नाही. मुलगा आणि मुलगी त्याच्यात नाही काय. बर. मुलगी तेवढ्या वर्षातून झाले, ठीक आहे ना.
किती सहवास असतो तुमचा आणि कार्तिकीचा आता की तुम्ही अजूनही गावीच असता, येऊन जाऊन असता? येऊन जाऊन असतो. येऊन जाऊन असतो. मग इथे असलात की कसा असतो दिवस? कसे इथं असं खेळता? की दिवस बरं वाटतं. ती पण तिकडे त्या खोलीवर येते. आमचं ती रावळपाड्याला खोली आहे ना, बर. तिकडे पण येते आपली, खेळत बसते आपली, सगळेजण घेतात तिला, कौतुक अरे वा. करतात तिचं. एक म्हणजे एक नंबरचं चांगलं काम आहे ते. फिरवायला देता का तुम्ही? फिरवायला नेतं पण ती माझ्याकडे येत नाही, नाही येत निशा बघून. निशांना घाबरते. हो, तर ती चांगली ओळख झाल्यानंतर येणार ते, तिला घेऊन जाणार फिरायला आपलं. काय स्वप्न पाहिली आहेत कार्तिकीसाठी? अर्थात ती तिला हवं ते करेलच मोठी होऊन, आणि आईबाबांनीही काही गोष्टी ठरवल्या असतील, पण तुम्हाला काय वाटतं तिने काय करावं मोठं होऊन? मोठं होऊन चांगलं शिक्षण घेऊन तिच्या पायावर असं म्हणजे हे करावं तिने. तिच्या पायावर तिने उभं राहावं. हा. ओके. आणि आजोबा तुम्हाला काय आम्हाला वाटतं तिने चांगले शिकावी, मास्तरीण व्हावी. वाटतं? मास्तरीण व्हावी. हा. हा. आमच्या गावाला म्हणजे बरं वाटतं जरा, लहान लहान मुलांना शिकवलं आपलं, तेवढंच आपलं. कार्तिकी दिवसभर या आजोबांकडे असते, तर कसा असतो दिवस? काय काय करते? कसं रमवता तिला? मला जरा पण कंटाळा येत नाही हम्म. तिला सांभाळताना. कारण काय मी विचार करतो माझं कामच हे आहे. माझं वय झालं, मला माझ्या नातवंडांना सांभाळायचं. अरे वा. ती 5 महिने झाल्यापासून त्याला देवासारखी मी सांभाळली, पोरीला एकदा हे होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर आम्ही हे करतो, पोरीने माझ्या काहीतरी करावं म्हणून आम्ही सांभाळतो. आमच्या तिने कामाकडे लक्ष द्यावं म्हणून तुम्ही सगळी जबाबदारी उचलता. आम्हाला त्याच्यात स्वार्थ नाही कसला, बर. फक्त माझ्या नातीला मी सांभाळतो, कारण तिने पुढे काहीतरी करावं आम्ही असेपर्यंत. ओके. आता या सगळ्यांबरोबर एक मस्तपैकी खेळ खेळूयात. तर खेळ असा आहे की तुमच्या सगळ्यांकडे हो किंवा नाहीचे बोर्ड्स आहेत. मी तुम्हाला साधे प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर हो किंवा नाही असणार आहे, ते तुम्ही बोर्डवर दाखवायचंय. ठीक आहे? पहिला प्रश्न असा आहे की कार्तिकीची खूप रडरड आणि चिडचिड सुरू असली तर तिच्यामुळे आईबाबांची चिडचिड होते का? सगळ्यांचं उत्तर नाही आणि तिचं एकटीचं उत्तर हो आहे. का बरं? कारण की नम्रता दीदीचा स्वभाव थोडा शॉर्ट टेम्पर आहे आणि मग कार्तिकी थोड्या वेळ जास्त रडली तर मग ती होते, चिडचिड करते. आणि बाबा? बाबांचं नाही माहिती. होत असेल पण माहित नाही. कोणाच समोर करत नाही पण बाकीच्या, कारण सगळ्यांची उत्तर नाही होती. स्मार्ट आहे. बाळाला शांत करण्यासाठी किंवा गप्प बसवण्यासाठी हातात मोबाईल फोन दिला जातो का? नाही. नाही होय. टीव्ही पण आम्ही एक मराठी चॅनल आहे तो लावतो बरं. खाताना. आणि ही समजा हे केलं तरी मोबाईल पण चालू करते. हा, तेव्हा ती खाते, तेव्हाच खाते. हा, मोबाईल हातात दिल्यानंतर खात नाही. हा, कारण सगळ्यापेक्षा मला माहिती आहे. तुमच्याकडे असते त्यामुळे अर्थातच तुम्हाला जास्त माहिती आहे. आहे. ओके. पुढचा प्रश्न असा आहे, बाळानी कोणाच्या अंगावरती शी किंवा शू केली आहे का? नाही. 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 हो. चला, या एकट्याच पवित्र झाल्या आहेत. बाकी कोणी नाही. ओके. सो प्रश्न संपले आहेत. वा वा, हो नाहीचा गेम छान रंगला सगळ्यांबरोबर. आणि आता तिच्या कुटुंबियांशी थोड्याशा गप्पा मारायच्या आहेत. तर कार्तिकीचे आई बाबा तिची छान काळजी घेतात, पण नवीन आई बाबा आहेत त्यामुळे अर्थातच त्यांच्याकडनं काही गोष्टी राहून जात असतील, काही गोष्टी थोड्या चुकत असतील. या सगळ्या गोष्टी आपण सहसा आई बाबांना पटकन बोलून दाखवत नाही. पण ही संधी आहे तुमच्याकडे. या माध्यमाला आम्ही म्हणतो किती सांगायचं मला, या माध्यमातून तुमच्या मनातलं सगळं जे आजपर्यंत तुम्ही कार्तिकीच्या आईबाबांना बोलून दाखवलं नाहीये ते तुम्ही त्यांना बोलून दाखवू शकता. त्यांचे थोडेसे कान ओढू शकता, त्यांना सूचना देऊ शकता, कौतुकही करू शकता. ठीक आहे? सगळ्यांनी आपल्या मनातलं बोलायचं आहे आणि कार्तिकीच्या आई बाबांनी ह्या अशा स्माइलीज मधनं तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. घ्या तुमच्या रिॲक्शन. कोण सुरुवात करताय? ज्यावेळी कार्तिकी खेळते आणि ती पूर्ण दिवस असे म्हणजे रडत वगैरे ते नाहीये, म्हणून तिच्याकडे एवढं दुर्लक्ष करू नका. ते दोघंही तिचं संगोपन करतायत, व्यवस्थित तिला बघतायत. पण ज्यावेळी कधी नम्रता बाहेर जायचं असतं, कधी दोघंही बाहेर जायचे असतात बाईकवरती वगैरे, तेव्हा तिने वेळेचं पण भान ठेवावं की रात्रीच्या तिला न्यावं की नाही न्यावं करून. हे मला तर खटकते, म्हणजे तिने नाही न्यावं तिला रात्रीच्या तिला बाहेर फिरताना वगैरे असं. तर तिला मी 2-3 वेळा तिला सांगितलेलं पण आहे की तू असे वेळेवर नको, म्हणजे नको त्या वेळी तिला नेऊ नको म्हणून, बाहेर नेऊ नका म्हणून रात्रीच्या तिला. ओके. आणि रडत नाही म्हणून काय झालं, जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे. हो, लक्ष तर दिलंच पाहिजे. अशा 2 सूचना आहेत. काय प्रतिक्रिया? रडू आलं कार्तिकीच्या आईला.
ओके, आता नाही नेणार. बाबांचं असं म्हणणं की ते पुढे नाही नेणार. अजून कोणाला बोलायचंय? काकी आजी बोला. मला नम्रताला सांगायचं की जसं तू स्वतःला घडवलंयस ना तसंच तिला घडव आणि त्याची जावई नक्की तुला साथ नक्की मिळेल जावयांची तुला. अरे वा, सुनबाईंचं कौतुक झालंय. काय प्रतिक्रिया? ओके, अजून कोणाला बोलायचंय? तिने अख्खा दिवस ना मुलीला म्हणजे राहते, ती मुलगी राहते हे समजून तिने अख्खा दिवस बाहेर नाही राहू, कारण का मुलीला पण अख्खा दिवसात आईची आठवण येते की नाही, म्हणून लवकर लवकर तिने घरी यायचा प्रयत्न करावा. पण आता नोकरीचं काय करावं मग? नोकरी तर आहेच तिची तशी, पण तिने पण थोडा प्रयत्न करा, कारण मुलीच्या जवळ मुलगी लहान आहे आणि तिला तर आई नाही दिसली तर ते अख्खा दिवसात जरा हे होऊन जाते, म्हणून तिने प्रयत्न करावा की लवकर यावं माझ्या मुलीच्या जवळ. ओके, काय ह्यावर प्रतिक्रिया आहे? काय करणार, नाईलाज आहे ना. मला अगदी समजू शकतं. मी आता इथे शूटिंग करते, माझा मुलगा घरी आहे, त्यामुळे मला अगदी समजू शकतं ह्याचं काय प्रतिक्रिया असते. बाबा, तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझी प्रतिक्रिया हीच आहे की आम्ही नक्कीच प्रयत्न करू, कारण हे आमचे पालक वर्ग आहेत आणि काळजीपोटी हे सगळं बोलतायत. सगळ्यांच्या मनातलं जाणून घेतलं आहे. आता वेळ आहे एकमेकांना काहीतरी प्रॉमिस करण्याची. काय बदल करणार आहात आजपासून, स्पेशली कार्तिकीच्या साक्षीने? हात धरून प्रॉमिस करा बरं एकमेकांना. कार्तिकी मोठी होईपर्यंत तिला जी जी स्वप्न पूर्ण करायची ती पूर्ण करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. आणि मी कार्तिकी आणि तुम्हा दोघींची स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मदत करेन आणि तुमचं संगोपन करेन चांगलं. हो, कारण त्याही छोट्याशाच आहेत, त्यामुळे संगोपन दोघींचंही करायला. ग्रेट. कार्तिकीच्या साक्षीने कार्तिकीच्या आई बाबांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक मजेदार खेळ खेळूयात. इथे एक छोटूसं बाळ आहे कार्तिकी सारखं. तिला तुम्ही रोज तयार करत असालच, तसंच या बाळाला तयार करायचं आहे. तिथे तयार करण्यासाठी विविध गोष्टी ठेवल्या आहेत आणि यापैकी 6 गोष्टी पूर्णपणे बाळाला घालून किंवा लावून जे काय असेल ते बाळाला तयार करायचं आहे. तुमच्याकडे यासाठी 2 मिनिटांची वेळ आहे. ठीक आहे. ट्विस्ट असा आहे की तुम्हाला एकमेकांचा एक हात धरायचा आहे. तुमचा डावा आणि तुमचा उजवा हात हातात असणार आहे. धरा. प्रॉमिस करताना कसा धरला होता? करेक्ट. आता उर्वरित हातांनी कोऑर्डिनेट करून हे सगळं करायचंय. एका हाताने. करेक्ट. सो यापैकी 6 गोष्टी जर 2 मिनिटांच्या आत तुम्ही बाळाला व्यवस्थित घालून तयार केलं तर तुम्ही जिंकणार आहात कार्तिकीसाठी झी युवातर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तर तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. अरे अरे अरे, त्या बिचाऱ्या बाळावर जरा दया दाखवा. तो हात नाही. अरे अरे अरे, आमच्या बाळाचे बिचाऱ्याचे हाल करतात. 1 मिनिट झालं आहे. ओके, 1.5 मिनिट होत आला आहे. शेवटचे 30 सेकंद राहिले आहेत. अजून एक गोष्ट अटॅक करू शकता. शेवटचे 10 सेकंद राहिले आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. अरे बापरे. दाखवा बरं काय अवस्था केली आमच्या बाळाची. आणा त्याला इकडे. चला मोजूया काय काय गोष्टी पूर्ण केल्यात. पावडर, काजळ, टोपडं, डायपर, पिंक कलरची पॅन्ट, सॉक्स आणि गुंडाळलं पण आहे. 7 गोष्टी पूर्ण झाल्या. तुम्ही जिंकला आहात खास कार्तिकीसाठी झी युवातर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. अरे आज आपण भेटलो छोटूशा कार्तिकीला आणि टिकोळे कुटुंबियांना. आशा आहे तुम्हाला हा भाग आवडला असेल. असंच एक नवं बालपण साजरं करण्यासाठी भेटणार आहोत आपल्या पुढच्या भागात. पाहायला विसरू नका आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.